आज आपण बोलणार आहोत मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी आणि तिच्या नियंत्रणाबाबत। सध्याच्या हवामानात ही कीड मक्याचे पीक मोठ्या प्रमाणावर नष्ट करू शकते। अळी साधारण 14 ते 22 दिवस टिकते आणि 6 अवस्थांमधून जाते। सुरुवातीच्या अवस्थेत अळी हिरव्या रंगाची असते, डोके काळे असते। नंतर तपकिरी रंगाची होऊन पानांची आतील बाजू खुरतडते आणि खोडात छिद्र पाडते। पुढच्या अवस्थेत अळी पिकाच्या वाढीच्या भागावर खाणे सुरू करते। शेवटच्या अवस्थेत जमिनीत कोश बनवते आणि 9 ते 30 दिवस राहते। पतंग मादी करडी रंगाची असते, साधारण 10 दिवस टिकते आणि 1000 ते 2000 अंडी घालते। यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रादुर्भावग्रस्त पीक अवशेष नष्ट करा, सुप्त अळी असलेले खोड छाटा, अंडी पूज गोळा करून नष्ट करा। पोंग्यामध्ये थोडी वाळू टाका, ज्यामुळे अळी वाढीच्या भागातून खाण्यापासून थांबते। ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटक 50,000 अंडी हेक्टरी दराने 10 दिवसांच्या अंतराने 3 वेळा सोडा। रासायनिक नियंत्रण म्हणून स्पिनेटोराम 5 मिली 10 लिटर पाणी, फ्लुबेंडामाइड 5 ग्रॅम 10 लिटर पाणी आणि इमामेक्टिन बोन्झोएट 2.2% किंवा 1.5% आणि 10 लिटर पाणी, अधिक पेरिमेथ्रिन किंवा प्रोफेनोफॉस 15 मिली आणि 10 लिटर पाणी हे सर्व उपाय अवलंबल्यास मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो आणि पीक सुरक्षित राहते।